मित्रांनो, जगामध्ये ज्या गोष्टी घडत नाहीत ना त्या बीड जिल्ह्यामध्ये घडतात, असं का म्हणायला लागलोय? कारण आज गोष्ट तसली घडली. चक्क लग्नाच्या मंडपामध्ये, लग्नाचे मंडप तरी चांगले असते, जे सावलीसाठी चहाच्या टपरीवर जे मंडप असतात ना चहा प्यायला, तसा मंडप आज 10वीच्या परीक्षेला वापरला गेला मित्रांनो, सावलीसाठी विद्यार्थ्यांना. आणि बसायला काय तर चहाचे बाकडे, जे हॉटेलमधले चहाचे बाकडे असतात ना ते आणले बसायला, त्याच्यावर पण जागा पुरली नाही विद्यार्थ्याला बसायला, खाली छतावर बसवले गेले विद्यार्थी. मित्रांनो, असं कुठं घडलं? बीड तालुक्यामध्ये कुर्ला नावाच्या गावामध्ये एक सेंटर होतं एक्झामचं. त्या सेंटरचं नाव आहे मित्रांनो यशवंत माध्यमिक विद्यालय. असं झालं, त्यांनी सांगितलं की विद्यार्थी एवढे जास्त आले म्हणे यावर्षी एक्झाम द्यायला की त्यांना बसायला जागाच पुरली नाही. मग करायचं काय? तर मग लग्नाचा मंडप आणला सावलीसाठी वर, आणि दुसरं काय चहाचे बाकडे. मित्रांनो, ही आगळी वेगळी गोष्ट आहे का नाही? असं काही पण बीड जिल्ह्यामध्ये घडू शकते. म्हणजे मंडप कशासाठी असते? लग्नासाठी, विवाह सोहळ्यासाठी, स्नेह भोजनासाठी. पण आमच्या बीडमध्ये मंडप हे जे आहेत ते परीक्षासाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात. आगळी वेगळी गोष्ट आहे का नाही मित्रांनो? आणि मित्रांनो, एक पॅटर्न सध्या खूप गाजला बीडमधला. त्याआधी हॉटेलवाली कसं म्हणायचे, ते हॉटेल भाग्यश्री असेल, तिरंगा असेल, ते काय म्हणायचे? कॉपी करायची नाही. तर मित्रांनो, हेच झालंय की 12वीच्या जे एक्झाम चालू होत्या त्याच्यामध्ये कितीतरी सेंटरला 10-10, 12-12 मुलं मित्रांनो डायरेक्ट रिस्ट्रिक्ट करून टाकलेत, निलंबित करून टाकले. त्यांना त्यांचे वर्ष वाया जाणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सांगायला कॉपी करू नका. 10वीचे पण पहिलाच पेपर होता, मराठीचा होता, पण इथून पुढे येणारे जे पेपर आहेत त्यांना कॉपी करू नका, कारण कॅमेरे वगैरे खूप जास्त कडक आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पण हाच पॅटर्न चालू आहे मित्रांनो. अशाच भन्नाट माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.